नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अतुल काटकर माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आज आपण गणित या विषयामध्ये बॉडमस हा एक महत्त्वाचा विषय, त्यामध्ये बॉडमस मीन्स कंचे भागव्यव हा आपण आज शिकणार आहोत. तर कंचे भागव्यव म्हणजे नेमकं काय? तर कंचे भागव्यव ही एक गणिताची एक पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जे गणिताचे मूलभूत क्रिया आहे, ह्या जर सर्व सोबत दिलेल्या असतील एका गणितामध्ये, तर सुरुवात कशापासून करायची, म्हणजे पहिले कोणता भाग सोडवायचा, त्यावर त्यासाठी हे एक प्रकारचं सूत्र आहे. तर कंचे भागव्यव म्हणजे कंचे कंचे म्हणजे कंसाचे, भा म्हणजे भागाकार, व म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. हे आपल्याला अशा सिक्वेन्सनी ते गणित जे असेल ते सोडवावे लागते. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला कंस सोडवावा लागणार आहे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि लास्टला वजाबाकी सोडवावी लागते. तर चला एक गणित पाहूया त्यामध्ये काही. तर सुरुवातीला आपल्याकडे एक गणित आहे, 30 गुणिले 15 गुणिले 30 अधिक 15 गुणिले 16 भागिले 4 वजा 12. तर यामध्ये सर्वात पहिले आपण आपल्या नियमानुसार पहिले कंस सोडवणार असणार आहे, पण कंस नसल्यामुळं नंतर आपण भागाकार जो आहे तो भागाकार जर असेल तर भागाकार सोडवणार आहे. तर बघा हा भागाकार येतं 16 भागिले 4. तर हा सोडवू. 16 भागिले 4 तुम्हाला माहिती आहे मित्रांनो किती होतात, 4 चोक 16, 4 आणि बाकीचा राहिलेला जो भाग आहे सर्व जसंला तसं खाली लिहून टाकायचं. त्यानंतर भागाकार झाल्यानंतर गुणाकार आहे, मग गुणाकार सोडवायचा. तर गुणाकारामध्ये 15 गुणिले 4 आहे, 15 गुणिले 4 15 चोक 60 वजा 12 इकडं अधिक 30 जसं तसे खाली. त्यानंतर बेरीज वजाबाकी नंतर. तर बेरीज 30 आणि 60 ची बेरीज आहे, 30 आणि 60 होतात 90 वजा 12. 90 90 वजा 12, 90 मधून 12 गेले किती होतात मित्रांनो, 80 80. अशा पद्धतीनं आपल्याला कंचे भागव्यव या नियमाचा वापर करून, या सूत्राचा वापर करून असे गणित सोडवावे लागतात. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण बघूया. तर यामध्ये आपल्याला ह्या गणितामध्ये, या उदाहरणामध्ये पहिले आपल्याला कंस दिलेला आहे, तर तो कंस पहिले आपल्याला सोडवावा लागणार आहे. तर बघा इथं 6 गुणिले 8 वजा हे 6 तसे लिहितो मी, आणि पहिले हा कंस सोडवतो. 9 आणि 5 ची इथं ॲडिशन दिलेली आहे, बेरीज दिलेली, ती बेरीज पहिले करून टाकू. 9 आणि 5 14 होतं. त्यानंतर यात ॲडिशन झाल्यानंतर इथं आणि हे जे 6 आहे त्यामध्ये आपल्याला एक कोणतं ना कोणतरी चिन्ह द्यावं लागणार आहे. आणि ते कोणतं चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं, तर आपल्याला माहिती आहे की कंसाचे म्हटले, कंचे म्हटले, कंसाचे, मग हा जो चे आहे त्या चेचा अर्थ गुणाकार होतो. चे म्हणजे गुणाकार होत असतो. म्हणजे हा जो कंस आहे आणि ही जी संख्या आहे इथं, तर इथं कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे हे गुणाकाराचे चिन्ह असणार आहे, त्यामुळे ते गुणाकाराचे चिन्ह द्यायचं. त्यानंतर पुढं भागिले 2 आहे गुणिले 10. आता कंस झाला, कंसानंतर भागाकार असणार आहे, भागाकार सोडवू. मग 14 भागिले 2 किती होतात, 14 भागिले 2 बे साती 14 7, इकडं गुणिले 10, इकडं गुणिले 6 वजा 8 आणि गुणिले 6. नंतर भागाकार झाल्यानंतर गुणाकार. आता गुणाकार या ठिकाणी या उदाहरणामध्ये 1 2 3 गुणाकार आहे, तर ते तिन्ही गुणाकार आपण एकत्रित सोडवले तरी चालतात किंवा एक एक सोडवले तरी चालतात. तर आपण आपला वेळ वाया न घालवता सर्व गुणाकार एकत्र सोडवून टाकायचे. 6 8 48 वजा sin 7 42 आणि 42 10 420. sin 7 42, 42 गुणिले 10, त्यानंतर 48 वजा 42 गुणिले 10, 42 420. आता लास्टला राहिलं काय, ते ह्या दोघांची वजाबाकी. 420, आता 48 मधून 420 जात नाही, पण 420 मधून आपण 48 काढू शकतो. मग 420 मधून 48 राहिले 372. आता हे 372 नुसतं 372 नाही राहणार, तर त्याला वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल. कारण की ज्यावेळेस आपण अशी उलटी वजाबाकी करतो, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असणार आहे, पण मोठ्या संख्येला जर वजाबाकी चिन्ह असेल तर आपल्या उत्तराला पण वजाबाकी चिन्ह द्यावं लागणार आहे. त्यामुळे आन्सर जे येणार आहे, उत्तर जे येणार आहे ते वजा 372 असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. जर आमचा हा व्हिडिओ आवडलास तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला इतर दुसऱ्या काही गणितामधील असेल किंवा इंग्लिश विषयामधील जर काही एखाद्या विशेष अशा विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा.